नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपला समोर धडा आहे त्याचं नाव काय? रहस्य. आणि ही कोणता धडा आहे? 15वा. आणि हा धडाचा दुसरा सीझन आहे. कोणता सीझन आहे? दुसरा. तर चला बघूया या सीझनमध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघूया. बघा, इथे आपण पहिल्या सीझनमध्ये काय पाहिले होते की कशाप्रमाणे की आर्यन आणि कनिष्काच्या हवेलीमध्ये गेलेले होते. तर अजून इथे काय बघणार आहे बघूया. बडी सावधानी से आर्यन ने अंदर झाककर देखा. खूपच सावधानीचे आर्यन काय केले? अंदर म्हणजे हवेलीच्या आतमध्ये झाकून बघितले. हट्टे कट्टे मोठे तगड़े बड़ी बड़ी मूछ वाले कई लोग पगड़ी बांधे बैठे थे. त्यांनी काय पाहिले की खूपच हट्टे कट्टे आणि मोठे, खूपच मोठे आणि तगडे, बडी बडी खूपच मोठ्या मोठ्या मुच्छावाला कई लोग पगड़ी बांधून तिथे बसले होते. उनके साथ कमीज और पेट पहने हुए भी कुछ लोग थे. आणि त्यांच्या समोर किंवा त्यांच्या साथ काही लोक कमीज आणि पेंट घालून पण कुछ लोग होते. उनकी आंखों से आग बरस रही थी. आणि त्यांच्या डोळ्यातून काय बरसे होते? अग्नी हा बरसत होते. आंखें लाल लाल थी. आंख म्हणजे डोळे कसे होते? खूपच लाल लाल होती. सबके चेहरे डरावने थे. आणि सगळ्याचे चेहरे कसे होते? खूपच डरावने होते. कसं होते? खूपच डरावने होते. उस समय वे खाने में मस्त थे. आणि त्या वेळी ते काय करत होता? खाण्याचा खूपच व्यस्त होता. कोई हड्डी चबा रहा था तो कोई रोटियां तोड़ तोड़ कर मुंह में डाल रहा था. काही असं लोक होते की ते हड्डी चाबत होते आणि काही असं लोक होते ते रोटी काय खात होते? रोटी खात होते. कसं? तोडून तोडून रोटून खात होते. मुंह में डाल रहा था. आणि कुठे डालत होते? तोंडावर टाकत होते. आर्यन ने उन्हें ध्यान से देखा. आर्यन खूपच नेहमीप्रमाणे नीटप्रमाणे ध्यानपूर्वक त्यांना बघितले. कोणी बघितले? आर्यनने. उनके गले में कारतूसों की पेटी लटक रही थी. आणि त्यांच्या गळ्यात काय होते? कारतूस यांची पेटी लटकत होती. कोणाची? कारतूसांची पेटी लटकत होती. बंदूक और तलवारों भी रखी थी. आणि त्यांच्या समोर बंदूक आणि काही तलवारे पण ठेवली होती. काय करत होते? बंदूक आणि काही तलवारे पण ठेवली होती. कुछ लोग बुडके हुए पेड़े थे. आणि कुछ लोग असं लुडकं होतं. तिथे इथे लुडकले होते म्हणजे इथे किंवा तिथे झोपले होते किंवा बसले होते. कळतं की नाही? हो. बघा, आर्यनने इशारा किया. आर्यनने इशारा केले. कोणाला? कनिष्काला. आर्यनने इशारा केले कनिष्काला. कनिष्काने बडी सावधानी से कॅमेरा निकाला. आणि त्याच वेळी कनिष्काने खूपच सावधानी घेतलेली होती आणि त्या सावधानीतून त्याने काय केले? कॅमेरा बाहेर काढले. गैस बत्तियों की रोशनी इतनी तेज थी की बड़ी आसानी से फोटो लिया जा सकता था. आणि जे गॅस बत्ती होते त्यांची रोशनी इतकी तेज होती की खूपच आसानीतून ते फोटो काढत होते. कोण? आर्यन आणि कनिष्का. कळतं की नाही? हो. उसने फटाफट कई फोटे खिंचे. आणि त्याच वेळी त्याने खूपच चटकन फटकन फटकन फोटो काढले. और वे घर की ओर चल पडे. आणि फोटो काढली आणि कुठे गेले? घराचा इथे चालले गेले. अगले दिन सवेरे सवेरे आर्यन ने सायकल उठाई और नारायणपुर की ओर चल पडे. आणि दुसऱ्या दिवशी काय केले? ते सकाळी सकाळी आर्यन निघाले. कुठे? सायकल घेऊन निघाले. कुठे? नारायणपुर यांचा मार्गावर गेले. वहां फोटोग्राफर की एक दुकान थी. तिथे कोण होता? फोटोग्राफर यांची एक दुकाने होती. सभी फोटो तैयार कराकर शाम तक वो घर लौटाया. आणि सगळे जे फोटो होते त्याला काढून किंवा तयार करायचं होतं, तयार करून ते संध्याकाळी घर परत आला. कळतं? हो. कनिष्काने अपने पिताजी से कहा. आणि कनिष्काने काय केले? आपल्या वडीलच्या समोर सारी बातमी सांगितले. आप कहते हो भूतों के पैर उलटे होते. आणि काय म्हणाले की तुम्ही सांगता की भूत जे होते त्यांचा पैर कसे होते? उलटे होते. उनकी छाया नहीं होती. त्यांची छाया नाही होती. उनके फोटो नहीं ले सकते. त्यांचा फोटो आपण काढत नाही सकतो. लेकिन कल रात हम भूतों के डेरे पर गए थे. आणि कल रात्री म्हणजे उतऱ्या रात्री आम्ही कनिष्का आणि आर्यन आम्ही मिळून कुठे गेले होते? भूतांच्या डेऱ्याला गेले होते. वहां कुछ फोटो लिए. आणि तिथे काही फोटो आम्ही काढले आहेत. जरा देखिए, जरा तुम्ही बघून घ्या. तो उन्होंने फोटो पिताजी को दे दिया. आणि त्याच वेळी त्यांनी काय केले? जे फोटो आणलेले होते ते कोणाला दिले? आपल्या वडिलांना दिले.
वे परेशान होते, ते खूपच परेशान झालेले होते की असं कसं त्यांनी केले। उन्होंने ऐसा खतरनाक काम पसंद न था आणि त्यांना असं खतरनाक काम नहीं पसंद होते। फोटो देखकर उनकी आंखें खुली की खुली रही आणि फोटो बघून त्यांचे जे डोळे होते खूपच उघडलेला होते की असं कसं झालं असं त्यांनी बघायचं होतं। तो क्या भूत इंसान जैसे होते आणि तेवढ्यात तो काय म्हणाले की भूत जे आहे इंसान असं होतात का? इंसान जैसे नहीं इंसान ही भूत है आणि त्यांनी काय म्हणाले की इंसान नहीं इंसान जसं नाही होते इंसान ही भूत आहे। देखिए ना इनके पैर सीधे आणि काय म्हणाले बघा तुम्ही सांगत होता ना असं आहे पण तुम्ही बघा यांचा पैर कसं आहे सीधे आहे। इनकी छाया भी है आणि त्यांची छाया पण आहे जो आम्ही बघितले आहे और इनका फोटो भी आ गया है आणि यांचा फोटो पण आलेला आहे। तुम्ही सांगता ना यांचा फोटो नाही येते पण इथे यांचा फोटो पण आलेला आहे। असल में भूत की अफवा है आणि यासाठी इथे त्यांनी सांगितले आहे की ज्या हवेलीतून तुम्ही सांगत होता की भूत आहे हे सगळं आहे पण असं नाही आहे हे फक्त एक अफवा आहेत। कोई हवेली की तरफ न जाए आणि का अफवा इतने पसरलेली आहे कारण की कोणीही तिथे जाऊ ना कुठे हवेला कोणीही नाही जाऊ उनका रहस्य ना खुले आणि त्यांचं जे रहस्य आहे ते उघडू नये म्हणून त्यांनी अशी अफवा दिलेली आहे। इसलिए उन्होंने भूत की अफवाह फैलाई है आणि असापासून ही त्यांनी भूत यांची अफवाह फैलेली आहे। यदि लोगों का आना जाना रहता तो ये लोग वहां अपना क्रियाकलाप कैसे चलाते आणि म्हणाले पण असं आर्यन आणि कनिष्काने म्हणाले पण की जेव्हा तुम्ही तिथे किंवा कोणी पण तिथे येऊन जातात पण यांचं जे कार्य क्रियाकलाप जे आहे ते चोरून आणते सगळं हे कुठे ठेवणार म्हणून यांनी असं अफवा दिलेली आहे। फिर कुछ रुककर बोला फिर काही क्षणात ते थांबले आणि बोलले आप मेरे साथ थाने चलेंगे आणि म्हणाले की तुम्ही माझा समोर किंवा माझा जवळ चालणार आहे कुठे ठाणे या चालणार आहे असे त्यांनी सांगितले। कशाप्रमाणे सांगितले की तुम्ही माझ्या सोबत कुठे जाणार आहे ठाण्यामध्ये जाणार आहे। मुझे इस मामले में बहुत गडबड लगती है आणि त्यांनी काय म्हणाले की माझं या मामल्यातून खूपच गडबड लागलेली आहे कारण की इथे कोणी पण नाही हे सगळं कुठून येते किंवा कोण आहे आपल्याला जाणायचं आहे परंतु आपण एकटंच नाही जाणार आपल्याला पोलीस यांच्याकडे जाणार आहे त्यांचं जे हे सगळं बोलणार आहे परंतु तरी हा आपल्याला भेटणार आहे। तर चला अजून बघूया। आर्यन ने कहा थानेदार ने फोटो देखते ही कहा आणि ठाणेदारने असं फोटो पाहिले आणि सांगितले इन डाकुओं के गिरोह ने कई वर्षों से बहुत ही उत्पात मचा रखा है आणि काय सांगितलं हे जे डाकू आहे त्यांचा गिरोह मध्ये खूपच वर्षातून उत्पात चाललेले आहे आणि खूपच उत्पात मचलेले आहे। तर याप्रमाणे याला आम्हाला शोध करायचा होता परंतु हे आम्हाला भेटलेला नाही होता। डकेती राज आणि इनका पैसा आहे आणि काय म्हणाले की डकेती किंवा चोरी करण्याचा राजहाणी करण्याचा यांचा पैसा दिलेले आहे तर यांना आपल्याला शोधायचा होता म्हणून आपण कसं करायचं हे शोध आपल्याला नाही भेटत होता हे चांगल्या प्रमाणात आपल्याला भेटलेले आहे। कई वर्षों से इनकी तलाश की जा रही है आणि तो काय म्हणाले की पुन्हा कई वर्षातून यांचा तलाश केलेले जात होते परंतु हे भेटते नाही। इनको पकड़ने के लिए पुलिस ने अपना खून पसीना एक कर दिया है आणि त्यांना पकडायचं आहे म्हणून पोलिसांनी काय केले आहे आपला खून किंवा पसीना एकत्र केलेला म्हणजे ते इतकं मेहनत करत आहे परंतु त्यांना हे सापडत नव्हतं। शाबाश तुम दोनों ने बहुत ही बहादुरी का काम किया है आणि तेवढ्यात तो काय म्हणाले चांगलं शाबाशी दिले की तुम्ही लोकांना खूपच बहादुरीचं काम केलेले आहे। कहा है ये आप तैयारी कीजिए ठिकाना मैं बताता हूँ आर्यन ने कहा आणि तेवढ्यात आर्यन ने म्हणाला की तुम्ही तयारी करा ठिकाण कुठे आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे किंवा सांगत आहे। अशा प्रमाणे इसेही असंही दिलेले आहे। तर अजून काय आहे चला बघूया। उस रात भूतों के डेरे पर पुलिस ने छापा मारा आणि त्या रात्री भूतांचा ज्या ढेरा होता त्यातून पोलीस यांनी छापा मारलेला होता। दोनों ओर से गोलियां चली दोघा दिशातून गोलियां चाललेली होती कारण की इथे पण पोलीस वाले होते आणि तिथे डकेती चोर यांनी सगळं होतं तर दोघांजवळ बंदूक किंवा गोळी असतात तर त्यांनी एकमेकाशी गोळी लागली। सवेरे होते होते डाकुओं ने हत्यार डाल दिया आणि सकाळी होऊन जाणार म्हणजे सकाळी होते होते जे डाकू होते त्यांनी सगळे आपल्या हत्यार टाकले कुठे पोलिसांच्या समोर।
उनके कुछ साथी मारे गए आणि त्यांचे काही साथी किंवा मित्र होते ते मारून गेले होते और कुछ पकडे गए आणि आणखी काही पकडून गेले. गांव वालों ने हवेली में बसे भूतों को देखा तो चकित रह गए आणि गांव वाले जे लोक होते त्यांनी पाहिले की हा भूत आहे ते खूपच आश्चर्यचकित होते. म्हणजे की ते मनुष्य आहे त्यांनी असं खबर सांगितली होती खोट्याप्रमाणे. सभी डाकुओं ने आतंक से मुक्त हो गए आणि सगळे जे डाकू होते ते आतंकतून बाहेर निघाले होते. जिला कलेक्टर ने आर्यन और कनिष्का की बहादुरी के कारण उनके नाम राष्ट्रपती कार्यालय को दिया. आणि हा जो गोष्टी झालेली होती किंवा आर्यन आणि कनिष्काने खूपच बहादुरी दाखवली होती, त्यातून जे पोलीस होते त्यांनी जिल्हा कलेक्टरने यांचं नाव दिलेले होते. कोणाचा? आर्यन किंवा कनिष्का यांची बहादुरीचे कारण दिलेले होते आणि त्यांचं नाव तिने कुठे दिलेले होते? राष्ट्रपती याचाच कार्यालयाला दिलेले होते. कारण की तिने खूपच नेहमीप्रमाणे किंवा खूपच दृढप्रमाणे हे सर्व कार्य केलेले होते. म्हणून त्यांनी जे पोलीस लोकांनी होते त्यांनी आर्यन किंवा कनिष्काचं नाव कलेक्टर यांच्यासाठी समोर दिलेले होते. कळतं की नाही? लवकरच लवकर सांगा. कळतं. तर भेजवा दिया. आने वाले गणतंत्र दिवस पर महामहिम राष्ट्रपति के हाथों उनको वीरता पुरस्कार से सम्मानित किया जाने वाला है. आणि इथे म्हणाले आहे की जेव्हा तिने कार्यालयाच्या राष्ट्रपती कार्यालयाच्या तिथं त्यांचं नाव दिलेले होतं तर येणारा गणतंत्र दिवस या महामहिम दिवसाचे राष्ट्रपती हातोद्वारा त्यांना वीरता पुरस्कार असातून सम्मानित केलेले जाणार आहे. कोणाला? आर्यन किंवा कनिष्काला. का देणार आहे? कारण की तिने खूपच चांगल्याप्रमाणे असं कार्य केलेले होते म्हणून त्यांना असं राष्ट्रपती पुरस्कार असं भेटलेले. राष्ट्रपती पुरस्कार तून वीरता पुरस्कार असं प्रमाणे त्यांना सम्मानित केलेले जाणार आहे. कोणाला? आर्यन किंवा कनिष्काला. तर याबद्दल याने खूपच परिश्रम केलेले होते आणि खूपच दृढप्रमाणे आपला जे कार्य होते ते खूपच चांगल्या प्रमाणे केलेले होते म्हणून त्यांना असा वीरता पुरस्कार भेटले. कळतं की नाही? हो. कळालं नाहीत का जवळ? हो. चला अजून. तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो की कोणताही कार्य असं नाही की तुम्ही नाही करू शकतो. परंतु त्या कार्याचा तुम्ही दृढ करूया म्हणत ठाऊक या की मी ही करणार किंवा नाही करणार. तर यांच्याप्रमाणे असा जे अंधविश्वास बरोबर ते इथे दिलेला आहे. इथे कनिष्का किंवा आर्यनने असं नाही केलेले होते तर आजपासून ते गावात असं पसरलेले होते की तिथे त्या हवेलीमध्ये भूत आहे. तर या परिवर्तन तिने त्यांचं जाहीर केलेलं की हे खरंच आहे की नाही या बातमीची गोष्टी ते बघितले. तर याप्रमाणे त्यांना ठाऊक केले की नाही मला याचं करायचं आहे किंवा याचा भाग करायचा आहे की यांचा बाहेर गावात निघायचं आहे. तर याप्रमाणे त्यांनी कोणाला पण नाही सांगू केले. पण याबद्दल तुम्ही एक असं करा की तुम्ही जेव्हा हे सगळं कार्य करता तुम्हाला असं करायचं आहे तर तुम्ही आपल्यासोबत अजून लोकांना घेऊन या. कारण की त्यांच्याकडे काय आहे नाही आहे हे आपल्याला नाही माहित आहे. त्याबद्दल स्वतःचा काळजी घ्या पहिला नंतर हे सगळ्याचं करा. तर याबद्दल तुम्ही असं प्रमाणे करणार आहे तर नीट प्रमाणे आणि सगळ्याला बोलून काही करून करायचा. असं नाही की एकटंच तिथे जायचं आहे तुम्हाला. तर हे सगळं आपल्याला कुठे भेटते? हे सगळं जे तुम्ही अभ्यास करते किंवा वाचन करते हे आज विद्याबरोबर भेटतात आपल्याला. कारण की हा पहिलं आज विद्यालय आहे जे ऑनलाईन शिक्षण देत आहे तुम्हाला. तुम्ही त्यांचा जे आज विद्यालयाबरोबर त्यांचा तुम्हाला अभ्यास भेटतात ते तुम्ही घेऊन घ्या. नीटप्रमाणे घेऊन घ्या आणि वेगवेगळ्या तुम्हाला विद्यार्थीला वेगवेगळ्या किंवा वेगवेगळं जे कक्षा आहे त्यातून वेगवेगळ्या टीचरने त्यांना समजून घेणारे आहे किंवा वेगवेगळ्या विषयातून तुम्हाला निरीक्षण करणारे आहे. तर यामध्ये तुम्हाला सर्व विषयाची समाधी दिलेली आहे किंवा त्यांचं कसं करायचं किंवा कसं नाही करायचं हे सगळं सांगितले आहे. तर त्यांना याच विद्यालयाबरोबर तुम्ही राहा आणि त्यांचं अजून काही दिलेले आहे ते पण सगळं करा. नीटप्रमाणे करा. एक एक विषयाचं तुम्ही सगळं पाहून घ्या. हा पहिला ऑनलाईन विद्यालय आहे की जे तुम्हाला शिकवत आहे. घरी बसून तुम्ही सगळं अभ्यास करत आहे किंवा तिथे अभ्यास तुम्हाला प्रश्न उत्तर जे काही पण असतात ते सगळं तुम्हाला भेटतात आहे. इथे या आज विद्यालय बरोबर तुम्ही सगळं तुम्हाला भेटतात आहे. तर तुम्ही नीटप्रमाणे अभ्यास करा. अजून तिथे तुम्हाला कुठेही बसून तुम्ही यांचं लेक्चर पाहणार आहे. असं नाही की तुम्हाला जायचं आहे. तुमचा समय किंवा वेळाचा हा उपयोग तुम्हाला किती उपयोगी भेटणार आहे हे तुम्हाला कळणार नाही. तर याबरोबर तुम्ही नीटप्रमाणे हे सगळं वाचून घ्या. घरी बसून तुम्ही कुठे पण आहे, कुठेही जात आहे. तुमचा हे जर
व्हिडिओ तुम्ही पाहणार आहे. घरी बसून हे सगळं तुम्ही पाहणार आहे. त्यांचा अभ्यास पण करणंही आहे. धन्यवाद.